हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे बघितले ते पुण्यातले गणपती बघितले ते. तर ऑफकोर्स या व्हिडिओमध्ये मुंबईचे गणपती बघणार आहोत, पण मुंबईचे मी अंधेरी आणि पार्लामधले गणपती बघणार आहे. चला तर हा आहे साईवाडीमध्ये आले मी, अंधेरीमध्ये आहे साईवाडी तेलीगल्लीचा राजा. बघू शकतात खूपच सुंदर मूर्ती होती गणपती बाप्पाची, खूपच सुरे आणि सुंदर. आता मी आले दुसरीकडे, हे अंधेरीचा मोरया. हे केदारनाथचं डेकोरेशन केलं आहे. केदारनाथ धाम किती सुरेख डेकोरेशन आहे, हुबेहूब असं डेकोरेशन आहे केदारनाथ मंदिराचं. खूपच सुंदर होतं. तसं मूर्ती खूप भव्य आहे गणपती बाप्पाची. म्हणजे प्रति केदारनाथ झाले इकडे उभारलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. खूपच सुंदर. आता याच्यानंतर आपण जाऊया पार्ल्यामध्ये. मी आता पार्ल्यातले जे गणपती आहेत ते बघूया. मी पार्ल्याचा सुभाष रोड असं जो गणपती आहे ते बघते. तिकडे पोचली आहे, बघू शकतात. शिवाजी महाराजांच्या थीमचं डेकोरेशन केलेलं आहे. किल्ले रायगडचं डेकोरेशन आहे. आणि बघू शकता तिकडे अफजल खानच्या वडाचं पण डेकोरेशन केलेलं आहे. खूपच सुंदर डेकोरेशन होते इकडचं सुद्धा. आणि तुम्ही हा रोडवरून तुम्हाला गणपती दिसतो इझिली. हा बघा, हा होता विले पार्ल्याचा गणपती. खूपच सुंदर डेकोरेशन असतं आणि दरवर्षीची एकच मूर्ती असते सेम. आता आपण जाऊया विश्वाचा राजा विले पार्ल्याला. सगळ्या भूतांच्या थीमवरचं डेकोरेशन आहे. हे बघा, कमजोर दिलवाले मताना. ओके, खूप म्हणजे रात्री तुम्हाला इकडे हात घेऊन असं भीती वाटू शकते. खूपच असं डेकोरेशन तर खूप असे गल्ला केले आहेत. नंतर आता आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे. चला अजून पुढे जाऊया. काही लास्ट राऊंड. आता आपण पोचलो गणपती बाप्पाच्या मध्ये. चला, खूपच भव्य मूर्ती होती. नाकावर विराजमान अशी गणपती बाप्पाची शंकर रूपातली अशी भव्य मूर्ती. आता आपण आलो आहोत मुंबईचा पेशवा. इकडे इंटरनेटचा दुरुपयोग करून जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे याच्यावर आपण दिखावा केलेला आहे. चला आता आपण बघूया. आणि इकडची गणपती बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर होती. 4 उंदीर मामा आणि जी पालखी गणपती बाप्पाला घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात. खूपच सुंदर मूर्ती आणि मागे तुम्हाला ते राजहंस दिसतील. खूपच सुंदर मूर्ती होती गणपती बाप्पाला त्यांनी पालखी घेतली आहे जी. दुसरी आपण बघितली ही संपूर्ण कागदी मूर्ती आहे, बघू शकतात. 12 फुटाची टिश्यूची पेपर वापरून केलेली मूर्ती आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाऊया पार्ल्याचं दुसरं एक गणपती बघायला. ही पण कागदी मूर्ती आहे परशुरामाच्या अवतारातली. ही पण खूप सुंदर होती. आता होता हा पार्ल्याचा दुसरा गणपती जो मी तिकडे आली आहे. हे गणपती पार्ल्याच असं गल्ली गणपती असतात. ही मूर्ती खूप सुंदर होती. हा होता विले पार्ल्याचा गणराज. ही पण भव्य कागदी मूर्ती आणि ही मूर्ती स्पेशली श्री हनुमानांच्या अवतारातली आहे. आणि अशी गुहा या लोकांनी केलेली आहे. सगळं इको फ्रेंडली डेकोरेशन आहे. खूपच मस्त आणि भव्य अशी मूर्ती आहे इथं. आता आपण आहेत विले पार्ल्याचा सम्राट. खूपच फेमस असा विले पार्ल्यामधला गणपती विले पार्ल्याचा सम्राट. डेकोरेशन आणि मूर्ती तर खूपच मस्त होती दरवर्षीप्रमाणे. आता इकडे सत्याची पूजा होती, खूपच मस्त वाटलं. आता आपण जाऊया विले पार्ल्याचा विघ्नहर्ता. चला तर आज जायचा रस्ता आणि विले पार्ल्याच्या विघ्नहर्त्याला चरण दर्शन होतं. चला तर खूपच सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. आता मी आले पिंपळेश्वर मंदिराच्या इकडे विले पार्ल्याला. इकडचा गणपती बाप्पा बघायला. देवशी सत्याची पूजा होती. खूपच सुंदर डेकोरेशन या लोकांनी केलेलं आहे. मूर्ती खूपच मस्त आहे गणपती बाप्पाची, खूप प्रसन्न वाटला. चला तर आता अंधेरीला जाऊया. आता मी आली आहे अंधेरीला. हा आहे अंधेरीचा कैवारी. खूपच सुंदर मूर्ती आहे, बघू शकतात. आता अजून मी जाते अंधेरीच्या अजून एका मंडळामधून. ह्या मंडळामध्ये पंढरपूरची थीम केलेली होती, वारीची थीम होती. बघू शकता. असं वाटतं की आपण वारीमध्ये आलेलो आहोत, साक्षात पंढरपूरमध्ये आलेलो आहे. गणपती बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर होती. चला तर बाय. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.